याच्याकडे चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय आणि चालू असणारा सामना देखील जो मैदानामध्ये असणार आहे एका दिशेने असेल शिवनेरी आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानात पाहणार आहोत विसापूर. या दोन संघामध्ये असणारा सुरू असणारा सामना. गोलंदाज तयार. इथे पाहिजे मैदानामध्ये अवांतर देखील मैदान मिळेल. संघाची धावसंख्या ओ हा चेंडू पाहिजे सरळ बॅट फटका खेळला जाईल. लॉंग ऑफ डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला जाईल. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न धावेसाठी इथे पाहिजे मैदान नकार जो कळवलाय. तिसऱ्या पंचांची जबर पद्धतीने मैदानाची मागणी केली जाते. धाबल जर पाहिलं तर धाबलकावरती धावा जास्त आहेत आता 7 धाबा. या निर्णयाची वाट निश्चितपणे मैदानामध्ये पाहिली जाणार आहे. संकेत शेडगे कुठे असते त्यांना विनंती करतो संपर्क साधा. तिसऱ्या पंचाची मागणी चिरमळे मैदानामध्ये असणार आहे. तिसऱ्या पंचाची मागणी आपण पाहतोय अजूनही सुरू असणार आहे. रिव्ह्यू चालू आहे. थांबा थांबा. तिसऱ्या पंच अजून कर्णधारांनी आपल्या अतिरिक्त खेळाडूकडे लक्ष देऊ नका. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष द्या. यस फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये बाद असणार आहे आणि नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल. स्कोर कार्ड वरती 7 धावा. 7 धावा धावलकावरती धावा जे असणार आहेत आणि नंतर मी तुम्हाला घेऊन जाईल आमचे संकेत शेडगे यांच्याकडे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. संघाचा स्कोरबोर्ड हलवता आणि आपल्या संघाची धुरा कुणाल आपल्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये. पुढचा चेंडू आजरचा कुणालसाठी भिरकावला परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि झेल बाद. गडी बाद झालेला आहे. संघाला दुसरा झटका. आणि कुणाल झेलबाद झालेला आहे. विसापूर संघाचं जोरदार सेलिब्रेशन आणि पुढचाच खेळाडू
9 धावा. पुढचा फलंदाज सप्पन. पुढचा फलंदाज संपत आपल्या संघाची धुरा घेऊन मैदानात. आणि गोलंदाज पहिला चेंडू एका धावेच्या दिशेने, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. ओमकारचा पहिला चेंडू एक धावेच्या दिशेने. संपतची एक धाव पूर्ण, आपलं खातं उघडलेले. पुढचा चेंडू ओमकारचा फलंदाजासाठी एका धावेच्या दिशेने स्ट्राईक आणि एक धाव डिक्लेअर मध्ये. 2 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 11. एका बाजूला संघाची पडझड होत असताना दुसऱ्या बाजूला अमितने मात्र आपल्या संघाची धुरा कायम खांद्यावर ठेवत संघाचा स्कोरबोर्ड हलता ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि अमितकडून पुन्हा एकदा एक धावेकडे चेंडू ढकलण्यात यशस्वी, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. पुढचा चेंडू ओमकारचा संपतसाठी आणि पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव. ओमकारचा अतिरिक्त धावेसाठी चेंडू आणि कर्णधारांचं मैदानामध्ये आगमन. पंचांशी काही निर्णायक चर्चा करताना फलंदाज, कर्णधार आणि पंच. करो किंवा मरो असा हा सामना. दोन्ही संघांचं जिंकू किंवा मरूसाठीचं हे आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात. दुसऱ्या बाजूला संपत, तर एका बाजूला अमित आणि गोलंदाज ओमकार. ओमकारचा पुढचा चेंडू पुन्हा एका दिशेच्या दिशेने भरकावला. तिथं क्षेत्ररक्षक उपलब्ध. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू गोलंदाजाच्या हातात, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष केंद्रित करताना अमित आणि त्याचा सहकारी. तर दुसऱ्या बाजूला संघाची धावसंख्या हलत हलत, डुलत डुलत ठेवत अमित. पुढचा चेंडू ओमकारचा पुन्हा भिरकावला. क्षेत्ररक्षक उपलब्ध. धावबादची संधी, जोरदार अपील आणि यशस्वीरित्या धाव पूर्ण नाही. पंचांकडे तिसऱ्या पंचांची मागणी. खेळाडूंचा उत्साह, जल्लोष आणि असणारा कॉन्फिडन्स. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि गडी बाद की यशस्वीरित्या धाव पूर्ण. तिसऱ्या पंचांचा निर्णय. नॉट आउट.
यशस्वीरित्या चोरटी धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि तो यशस्वी. एक धाव पूर्ण केलेली आहे संपतनी. जोरदार चपळायची ही धाव. पंधरा धावा. दोन गडी बाद 15 धावा. दोन षटक पूर्ण. 15 धावा 2 गडी बाद. आणि पुढचं षटक साहिल घेऊन येतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू लेग ऑफच्या दिशेने भिरकावला. तिथं अक्षय काळे कर्णधार स्वतः उपस्थित. उत्कृष्ट फलंदाजी. चेंडू गोलंदाजाकडे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. पुढचा चेंडू स्ट्रेट फिल्डरच्या हातात. एका धावेवर समाधान. एकेरी दुहेरी धाव घेताना अमित आणि त्याचा सहकारी संपत, तर मोठे मोठे फटकारांचे अडवण्यासाठी आदरण त्याची टीम पूर्णपणे समर्थ. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातात गडी झेलबाद आणि अमित गडी बाद. आणि इथं मैदानामध्ये संपतला थोडासा क्रॅम्प. परंतु तितक्याच तत्परतेने पुन्हा एकदा मैदानावर उभा राहण्यात संपत तयार. कर्णधाराला खेळाडूची चिंता. कर्णधार स्वतः मैदानात. क्षेत्ररक्षक आणि रनरची मागणी. संपत कडून रनरची मागणी. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार पंचांशी चर्चा करताना अक्षय काळे. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गोलंदाज तयार. दुसऱ्या बाजूला संपत आपल्या संघाची धुरा घेऊन तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकवला. क्षेत्ररक्षक उपलब्ध. एका धावेवर समाधान. धाव संख्या झाली 18. पुढचा चेंडू आणि गचाळ यष्टीरक्षक. एक धावा डिक्लेअर मध्ये गेलेली आहे आणि एक धाव संघाला ऍडव्हान्स. धाव संख्या 19.
पुढचा चेंडू अतिरिक्त धाव, पंचांचा निर्णय वाईड. पुढचा चेंडू अतिरिक्त धाव, वाईड, पंचांचा निर्णय वाईड. धाव संख्या 21. फलंदाज अक्षयसाठी पुढचा चेंडू एका धावेच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि षटक पूर्ण. 3 षटकानंतर धावसंख्या 22. पुढचा गोलंदाज आझर. आपल्या मैदानात आपल्या संघासाठी निर्णायक षटक घेऊन, अत्यंत महत्त्वपूर्ण हे षटक, आणि हे षटक स्वतः आझर घेऊन मैदानात. तर दुसऱ्या बाजूला आझरचा सामना करण्यासाठी साहिल. अक्षय, माफ करा, अक्षय. अक्षय आणि संपत आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेऊन. आझरचा पहिला चेंडू अक्षयसाठी. आणि अतिरिक्त धाव, एक धाव वाईडची, दुसरी धाव डिक्लेअर मधली. अशा संघाला 2 धावा. गोलंदाज थोडीशी हलकीशी नाराजी घेऊन यष्टीरक्षकावर, परंतु पुढच्या चेंडूवर ही धाव भरून काढणार. पुढचा चेंडू भिरकावला चौकाराच्या दिशेने. यशस्वीरित्या दुसरी धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि हलकीशी अपील, परंतु धाव पूर्ण. संघाला 2 धावा. आणि मंकी विकेटचा पुरेपूर प्रयत्न. पुढचा चेंडू आझरचा आणि अतिरिक्त धाव, पंचांचा निर्णय वाईड. पुढचा चेंडू अक्षयसाठी, एक धावेसाठी, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. चेंडू गोलंदाजाच्या हातात आणि पुन्हा एकदा संपत स्ट्राईकवर. 28 धावा. आणि रिव्ह्यू, गोलंदाजाचा रिव्ह्यू. रिव्ह्यू कशासाठी सर? रनआउट.
नॉट आउट. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू संपलेले आहेत. बॉलर रिव्ह्यू. आता बॉलर रिव्ह्यू. पंचांचा निर्णय बॉलरने रिव्ह्यू घेतला होता. हॅलो हॅलो. अठ्ठावीस धावा. 2 चेंडू. लक्ष द्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्या. आपले अतिरिक्त खेळाडू इथं तिसऱ्या पंचांसाठी आहेत. कृपया आपल्या अतिरिक्त एक्स्ट्रा खेळाडू अजून मैदानावरून किंवा आपल्या संघामधून स्टेजवर येता कामा नये. 2 बॉल 2 चेंडू 28 धावा. चौथा षटक. पुढचा चेंडू आजरचा. पुढचा चेंडू उत्कृष्ट परंतु तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान. धावसंख्येत धावसंख्या 29. आझरचा पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि चेंडू भिरकावला. षटकाराच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रना करता. खणखणीत षटकार. कृपया प्लेयरला विनंती आहे. शिवनेरी टीमला विनंती आहे. शिवनेरी टीमच्या कर्णधाराला विनंती आहे. प्लेयरला बाहेर घ्यायचं आहे. शिवनेरी टीमच्या कर्णधाराला विनंती आहे. प्लेयरला बाहेर घ्यायचं आहे. शिवनेरी संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपले खेळाडू नाहीतर अतिउत्साहामध्ये घ्या. आपल्याला पेनल्टी बसेल. अति घाई संकटात जाई. पेनल्टी वाचवा. संघ अजिंक्य तारा बनवा. पुढचा चेंडू आदरचा पुन्हा एकदा भिरकावला षटकाराच्या दिशेने परंतु खेळाडू उपलब्ध. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स. 4 रन करता. 2 चेंडू 10 रनांची आतषबाजी अक्षय कडून आपल्या संघासाठी. अक्षय कडून फलंदाजीचा उत्कृष्ट असा हा नमुना. पहिल्या चेंडू षटकार. दुसऱ्या चेंडू चौकार. त्याच्या पुढचा चेंडू एका धावेच्या दिशेने आणि 2 धावा डिक्लेअर मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक उपलब्ध परंतु चेंडू काटेकोरपणे 2 धावे करता आणि षटक पूर्ण. 19 धावांची लयलूट केलेली अक्षयने या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या 41. शेवटचं षटक. अक्षय काळे घेऊन स्वतः मैदानात. दुसऱ्या बाजूला संपत. या मैदानावर झालेला 60 रनांचा हायएस्ट तोडणार की रोखणार अक्षय काळे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू संपत साठी भिरकावला लेगॉनला.
क्षेत्ररक्षक उपलब्ध. चेंडू गोलंदाजाच्या हातात आणि ओव्हर थ्रो. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. संघाला 2 धावा मिळवून देण्यात यश. पुढचा चेंडू अक्षयचा संपतसाठी. भिरकावला पुन्हा एकदा लेग ऑफला. क्षेत्ररक्षक उपलब्ध. एका धावेवर समाधान. चेंडू गोलंदाजाच्या हातात. संघाची धावसंख्या 44. पुढचा चेंडू अक्षयसाठी. अक्षयचा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दोन्ही फलंदाजांमध्ये छोटीशी चर्चा आणि पुन्हा एकदा क्रीजवर संपत. अक्षयचा पुढचा चेंडू संपतसाठी. भिरकावला पुन्हा एकदा एक धावेच्या दिशेने. जोरदार थ्रो आणि गचा, परंतु तितकाच कव्हर आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. 46 धावा. 4 चेंडू 46 धावा. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा एक धावेच्या दिशेने चेंडू. चौकाराच्या तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आणि गडी बाद. दुसरी चोरटी धाव घेताना गडी बाद आणि संपत रनआउट. परंतु काय हरकत नाही, संघाला अशा भक्कम स्थिती ठिकाणी नेऊन ठेवलेल्या अक्षयने आणि संपतने. पुढचा फलंदाज सिद्धेश. शेवटच्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर आणि एका बाजूला धावांची लयलूट करणारा अक्षय. अक्षयसाठी अक्षयचा चेंडू. शेवटचा चेंडू चौकाराच्या दिशेने भिरकावला. क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि 2 धावा घेण्यात यशस्वी आणि संघाची धावसंख्या 49. अब की बार 50. विसापूरला विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. जिंकू किंवा मरू हा सामना आणि या सामन्यामध्ये दुसरी हायेस्ट धावसंख्या 50. आणि या पुढचाही सामना पन्हाळा हिटर्स वर्सेस रायगड वॉरियर्स यांचाही जिंकू किंवा मरूचाच सामना. परंतु आता चाललेला सामना शिवनेरी फायटर्स विरुद्ध विसापूर सुप्रीमोज. चला कर्णधार क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेचं भान ठेवा. शिवनेरी वर्सेस विसापूर. हाय व्होल्टेज सामना. आणि क्षेत्ररक्षक मैदानात, फलंदाज मैदानात अक्षय काळे आणि आझर. कर्णधार स्वतः
लोणावळा प्रीमियर लीग तर्फे आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेंडूची चाचपणी फलंदाजांकडून. संघाची धुरा खांदे घेऊन अक्षय तर दुसऱ्या बाजूला आझर. ओमकार गोलंदाज, रेल्वे ग्राउंडवर अत्यंत नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला नाईट टुर्नामेंट KPL मध्ये नावाजलेला फलंदाज अक्षय काळे. पहिला चेंडू अतिरिक्त धाव, पंचांचा निर्णय वाईड आणि संघाचं खातं उघडलं. पुढचा चेंडू अक्षयसाठी. उत्कृष्ट गोलंदाजी, चेंडू निर्धाव आणि अतिरिक्त दिलेली धाव भरून काढली. विजयासाठी 50 धावांचं लक्ष. चेंडू भिरकावला आणि चौकाराच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत निर्धाव गेलेल्या चेंडूचं भरपाई. आणि हीच ती नुकसान भरपाई. अशीच नुकसान भरपाई जर करत राहिले तर विजय माथ्यावर नक्कीच येईल. पुढचा चेंडू ओमकारचा अक्षयसाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला. क्षेत्ररक्षक उपलब्ध. जोरदार थ्रो, परंतु चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अक्षय काळेकडून एक धाव घेण्यात यशस्वी. संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या गेलेली आहे 6. 3 चेंडूत 6 धावा. पुढचा चेंडू ओमकारचा आझरसाठी. 3 चेंडूत 6 धावा. पुढचा चेंडू आझरसाठी आणि चेंडू निर्धाव. यष्टीरक्षकाचा यष्टीचीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु तितकाच तत्पर फलंदाज आझर. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चौकाराच्या दिशेने भिरवलेला हवेतला चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला आणि एकच धाव. संघाला 3 धावा वाचवल्या, परंतु गडी बाद होता वाचला. आणि हेच ते जीवनदान आझर साठीच. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. ज्या दिशेने चौकारांची आतषबाजी होत दिसते त्या दिशेचा क्षेत्ररक्षक चौकार लाईनीवर, तर त्याचा दुसरा खेळाडू सर्कल लाईनीच्या आत. पुढचा चेंडू ओमकारचा अक्षयसाठी आणि चेंडू हवेत. पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध. उत्कृष्ट तिथं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात फलंदाजी यशस्वी आणि षटक पूर्ण. एका षटकानंतर धावसंख्या 9.
आणि पुढचा गोलंदाज शिवनेरी संघाचा कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या. शिवनेरी संघाचे कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या. आणि या पुढील होणारा सामना पन्हाळा हिटर्स वर्सेस रायगड वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती व्यासपीठापाशी यायचंय नाणेफेकीसाठी. पन्हाळा वर्सेस रायगड दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज व्हा. आणि दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू नोच्या दिशेने भिरकावला एका धावेच्या दिशेने. चेंडू सीमेच्या बाहेर. एक अतिरिक्त धाव आणि एक धाव डिक्लेअर मध्ये. 2 धावा संघाला. अक्षय गोपाळीचा पहिला चेंडू पुन्हा आदरसाठी नो. पंचांचा निर्णय नो, अतिरिक्त धाव. आणि संघाला फ्री हिटाचा आणखी एक सुवर्ण संधी. या संधीचं सोनं करणार, परंतु फ्री हिट मध्ये एक धाव पूर्ण. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि रायगड संघाने टॉस नाणेफेक जिंकलेली आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, फलंदाजीचा निर्णय. पुढचा चेंडू अक्षयचा. अक्षयसाठी पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने, परंतु आणि अतिरिक्त धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न. अक्षय काळेचा कॉल, परंतु आजरचं लक्ष नसल्या कारणाने एका धावेवर समाधान. संघाची धाव संख्या 14. खर तर 50 धावांचं लक्ष आणि हे लक्ष पार करताना असणाऱ्या प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक थ्रोवर आणि प्रत्येक चेंडूच्या जजवर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे फलंदाजांचं. पुढचा चेंडू अक्षयचा आदरसाठी. पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने. एक धाव डिक्लेअर मध्ये. यष्टीरक्षक विराज निकम यांच्यापासून चेंडू दूर होता, अन्यथा कॅप्टन कुल सारखे त्यांनी यशस्वीरित्या डाय मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असता. पुढचा चेंडू अक्षयचा. आदरसाठीचा चेंडू भिरकावला एका धावेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि उत्कृष्ट थ्रो. हलकीशी अपील, पंचांनी फेटाळून लावली, यशस्वीरित्या धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 16. धावा. 4 चेंडू 16 धावा. आणि गडी यष्टीची कप्तानी पारिकांत. अक्षय काळे बॅक टू पॅव्हेलियन. आणि विसापूर संघाचं जोरदार सेलिब्रेशन. एक भारतीय संघात कर्णधार म्हणून विराट, तर दुसरा विराज, ज्याने प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज ज्याला यष्टीचित करण्याचा प्रयत्न, आणि दुसराही पुन्हा एकदा यष्टीचितचा प्रयत्न. जोरदार हलकीची अपील, पंचांनी धुडकावून लावली.
अपील पे अपील अपील पे अपील, परंतु एका यष्टी चितवर आणि धावसंख्या झालेली आहे 16. 2 षटक पूर्ण, 16 धावा, 1 गडी बाद. अठरा चेंडू मध्ये 34 धावांची गरज. कर्णधार वेळेकडे लक्ष द्या, वेळेचं भान असू द्या. आणि तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. कोण आणि काय कामगिरी करणार? आता विजय साकार करायचा असेल तर आजरला संघाची धुरा खांद्यावर घ्यावी लागेल, कारण हाच तो फलंदाज ज्याच्यात ती धमक, ज्याच्यात जी ताकद. 16 धावा, 2 षटक पूर्ण, 1 गडी बाद. दुसऱ्या बाजूला पुढचा गोलंदाज शुभम. आजरसाठी शुभमचा पहिला चेंडू, अतिरिक्त धाव, पंचांचा निर्णय वाईड. यष्टी रक्षकाला बिचकवण्यात फलंदाज आझर यशस्वी. पुढचा चेंडू शुभमचा, पुन्हा एकदा आझरसाठी, पंचांचा निर्णय वाईड, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 18-34, 18-32. अतिरिक्त धावा जात राहिल्या तर विजय निश्चित होणार नाही. पहिला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजाचं, एका धावेवर समाधान. 17 चेंडूत 31 धावांची गरज आणि राहुलच्या खांद्यावर संघाची धुरा. कामगिरी निर्भीडपणे करावी लागेल आणि आता गरज आहे एकेरी दुहेरी धावांची. स्वप्न साकार करायचं असेल, सुपर 8 ला क्वालिफाय व्हायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं. आणि शुभमचा चेंडू, नो, पंचांचा निर्णय नो, आणि धाव घेण्यात यशस्वी. आणि आताच्या चेंडूवर 2 धावा, नो बॉल, 1 धाव धावून आणि फ्री हिट. संघाचा कर्णधार गोलंदाजाला टिप्स देताना, परंतु हा चेंडू ठरणार फ्री हिट, संधीचं सोनं करणार की चेंडू निर्धाव टाकून झालेली चूक सुधारणार शुभमचा चेंडू आझरसाठी. भिरकावला एका धावेच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि गचाव क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या जवळपास, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं. आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या 23. 16 चेंडू 27 धावांची गरज. एका धावेच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षक उपलब्ध, एका धावेवर समाधान, परंतु फलंदाज स्वतःवर नाराज. लक्ष तितकं मोठं नाहीये आणि तितकं छोटंही नाहीये. आणि भिरकावण्याचा पुरेपूर प्रयत्न, पुन्हा एकदा विराज निकमची यष्टी रक्षण आणि चेंडू नो, पंचांचा निर्णय नो बॉल, अतिरिक्त धाव. सेलिब्रेशनच्या नादात 1 अतिरिक्त धाव दिली आणि कर्णधाराचा कर्णधार अक्षय काळे ज्या कारणासाठी गेले ते कारण साध्य करा. पंचांशी वाद,
घालू नका. अक्षय काळे, अक्षय काळे, अक्षय काळे तुम्हाला शेवटची वॉर्निंग. अंपायर आपला डिसिजन घेतील व सांगतील. डोंट वरी. हा बॉल काउंट झाल्यावरती सांगतो. पहिले हा डिसिजन चेंडू कंप्लीट होऊ द्या. पंचांचा निर्णय होऊ द्या. स्कोरबोर्ड तुम्हाला लवकर. आणि चेंडू नो बॉल. पंचांचा निर्णय नो. धावसंख्येत भर. पंच धावून काढलेली अतिरिक्त धाव आणि नो बॉल असे 2 धावा. 26 धावा. 3 चेंडू. 3 चेंडू. 3 बॉल 26 धावा. चला वेळ वाचवा. कर्णधार दोन्ही संघाचे. आणि माफ करा आत्ताच एकच धाव नो बॉलची. पंच आत्ताच धाव एकच आहे. एकच धाव नो बॉलची. 15 चेंडूत 25 धावांची गरज. आणि यष्टी रक्षक विराज निकम यांची गचाळ कामगिरी. 15 चेंडूत 25 धावांची गरज. चला अंपायर 15 मॅच स्टार्ट चेंडूत करा लवकर. 25 धावा. 3 चेंडू 26 धावा. 3 बॉल झाले. कोण विचारते रे धावा? 3 बॉल झाले. 3 बॉल. 3 चेंडू. पंच मॅच तीन- स्टार्ट करा तीन. लवकर. पुढचा चेंडू शुभमचा. आपल्या संघासाठी कामगिरी करणारा. तर दुसऱ्या बाजूला राहुल. 15 चेंडूत 25 धावांचं लक्ष्य. आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण आणि रिप्ले रिव्ह्यूच तिथं पोझिशन मध्ये यष्टीरक्षक विराज निकम. पुढचा फलंदाज ईश्वर. यष्टीरक्षक करण्यात यशस्वी विराज निकम. परंतु यष्टीरक्षकाची बदली आणि प्रमोशन क्षेत्ररक्षणामध्ये. कारण संघासाठी असलेलं त्यांची धडपड, त्यांचं उत्तेजितता कर्णधारांनी ओळखली आणि प्रमोशन दिलं क्षेत्ररक्षणावर. आत्ताच्या चेंडूवर 1 धाव. एका धावेवर समाधान. आणि ईश्वरने आपलं स्वतःचं खातं उघडलं. त्याप्रमाणे संघाचा स्कोरबोर्ड हलता ठेवला. अझरसाठी पुढचा चेंडू. उत्कृष्ट कव्हर. 1 धाव पूर्ण. आणि हाच तो प्रमोशन झालेला खेळाडू ज्याने आता कव्हर दिला आणि संघाची एक अतिरिक्त धाव वाचवली. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली 27. 12 चेंडूत अवघ्या 23 धावा.
आता गरज आहे संघाला प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेण्याची किंवा एका मोठ्या फटक्याची. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला आता खरी गरज आहे एका झटक्याची अथवा एका धावेवर समाधान मानण्याची. जैसे थे वैसे विराज निकम पुन्हा एकदा कर्णधाराचे यष्टीरक्षकाच्या पदावर. पहिला चेंडू चौकाराच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि उत्कृष्ट पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गडी बाद आणि आजर धाव बाद आणि यष्टीरक्षकाने पुन्हा एकदा आपली कमाल आणि त्या कमालीची धमाल आपल्या मैदानात दाखवली. रसिक चाहत्यांना आपल्या यष्टीरक्षकाने पुन्हा एकदा मन मुग्ध करून टाकलं. पुढचा फलंदाज आणि त्या फलंदाजाची कमाल गोलंदाजावर धमाल करणार का? विराज मॅच टर्निंग रन आउट आणि नो. पंचांचा निर्णय नो बॉल, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संपत कडून 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण. फलंदाजाच्या वेळी इंजुरी झालेला गोलंदाजाने केली धमाल. एकतीस धावा. नवीन फलंदाज साहिल क्रीसवर खेळपट्टीवर आणि दुसऱ्या बाजूला ईश्वर. फ्रीडची संधी आणि चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा ओमकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 31 धावा. 19 धावांची गरज. पुन्हा एकदा नो आणि या नोचा पुरेपूर फायदा घेतला. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 33 32 नो आणि 1 धाव पळून अशा 33 धावा आणि फ्रीट. संघाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. ईश्वर आपल्या ताकदीचा वापर करणार आणि विजयाला 9 चेंडू 17 धावांची गरज. आता खरी गरज आहे या चेंडूवर एक मनमोहक षटकार अथवा चौकाराची किंवा मोठ्या फटक्याची. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. गरज आहे फ्रीडचं सोनं करण्याची आणि खेचला. 1 धाव पूर्ण आणि फ्रीडचा चेंडू 1 धावेवर समाधान. पुन्हा एकदा ओमकारचा चेंडू भिरकावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक 1 धावेवर समाधान. 35 धावा. 7 चेंडू 15 धावांची गरज. लक्ष अजूनही संपलेलं नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. भिरकावला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण परंतु मागे दुसरा क्षेत्ररक्षक उपलब्ध. 1 धावेवर समाधान.
आणि षटक पूर्ण. 6 चेंडूत 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावा. संघाला विजयासाठी तर पराजित करण्यासाठी 14 धावा रोखण्यासाठी. गोलंदाज सुनील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कर्णधार. तर 6 चेंडू 14 धावांची गरज. ईश्वर खेळपट्टीवर. आणि सुनील गोलंदाज. संघाचा निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन मैदानात. आणि भिरकावला चेंडू षटकाराच्या दिशेने, परंतु तिथं क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि गडी झेलबाद. आणि ईश्वर बाद. पुढचा फलंदाज शंकर वाजे. मोठ्या फटक्याची गरज होती. भिरकावला होता परंतु क्षेत्ररक्षक उपलब्ध होता आणि गडी झेलबाद झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सलग दोनदा गडी झेलबाद. आणि हॅट्रिक चान्स. सुनील हॅट्रिक घेणार का फलंदाज रोखणार? मोठ्या फटक्याची गरज होती खरी, परंतु हीच ती वेळ होती पहिले सुरुवातीचे 2-4 चेंडू 2-2च्या धावेने ढकलण्यासाठी. आणि चेंडू भिरकावला षटकाराच्या दिशेने. अखेर षटकार सार्थक लावला. खणखणीत षटकार. दोन खेळाडूंची ताकद कमी पडली पण तिसऱ्या खेळाडूने दाखवली. हीच ती ताकद, हाच तो क्षण आणि हीच ती वेळ. षटकाराच्या दिशेनेचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रनाकरता 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. अवघ्या 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. आणि संघाच्या सहकार्यांमध्ये एक उत्साह आणणारा हा षटकार. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला. क्षेत्ररक्षक उपलब्ध आणि चेंडू भिरकावलेले गचा क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार आणि 2 चेंडू 2 धावांची गरज. सुनीलने घेतलेल्या दोन्ही धावा, दोन्ही गडी बाद केल्याचा हा. चला 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 ग्राउंडच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर रक्षक आहे. अजर 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 मैदानाच्या बाहेर. कर्णधार मैदानाच्या बाहेर. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. कर्णधार हजर अक्षय काळे. उत्साह तुमचा मान्य आहे, उत्साह मान्य आहे. 1 मिनिट परंतु मैदानात येऊ नका. ग्राउंडच्या बाहेर प्लेयर्स ग्राउंडच्या बाहेर.
कर्णधार आणि त्याचे सहकारी पंचांच्या परवानगीशिवाय त्यांनी आतमध्ये जायचं नाही मैदानात. 1 मिनिट परेश, सगळ्यांना बाहेर घे. परेश, सगळ्यांना बाहेर घ्या प्लीज. विसापूर संघाचा उत्साह आम्हाला मान्य. परंतु हीच ती समजदारीची वेळ. हाच तो फलंदाज ज्याने आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि उत्साहाचं वातावरण 2 षटकारांमध्ये. उत्साहाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू. ठीक आहे, प्लेयर लोक, प्लेयर्स, विसापूरचे प्लेयर, हा चेंडू विसापूरचा कर्णधार आणि त्याचे सहकारी. थांबावे. भाऊ थांब 2 मिनिटं. विसापूर पंच 5 मिनिटं. स्वप्नील, स्वप्नील आजर, चला ग्राउंडच्या बाहेर प्लीज. हाच तो क्षण आणि याच क्षणाची वाट पाहत होते. ईश्वरनी प्रयत्न केला, असफल झाला. त्याच्यानंतर प्रयत्न केला सिद्धेशनी, तोही असफल झाला. परंतु पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा षटकार, त्याच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार, सामन्यात जान. आणि एका चेंडू मिस केला. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना संघांचा पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव आणि सामना बरोबरीत. 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आणि संघाची धुरा खांद्यावर घेऊन विराज शितोळे मैदानात. सामना बरोबरीत. विसापूर, 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 मॅच संपलेली नाहीये. एक्साइटमेंट बाहेर राहू द्या थोड्या वेळ. किती वेळ सांगितलंय? सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. विराज मैदानात आपल्या संघाची धुरा घेऊन 2 चेंडूत 1 धावची गरज. भिरकावला, नो चेंडू, अतिरिक्त धाव आणि संघ विजयी. 6 चेंडूंचा उल्लेख झाला. पुढे चला नेक्स्ट मॅच. इथं लिहिलं मी.